आणि आता बातमी आहे ती उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेची। शिवसेनेचा 7-12 दुसऱ्या नावावरती केला, उद्या शेतकऱ्यांचं करतील असं उद्धव ठाकरेंनी नांदेडमध्ये म्हटलेलं आहे। नांदेडमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केलाय। निवडणुकीमध्ये जनता चिखल धुवून टाकेल असा टोला त्यांनी चिखलीकरांना लगावला। ते म्हणाले, अहो उद्धवजी, हे सरकार जे भाजपचं आहे, मोदी सरकार, त्या मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या 7-12वरती गद्दारांचं नाव लिहिलं, तर उद्या यांचं सरकार आल्यानंतर आमच्या 7-12वरती दुसऱ्याचं नाव लिहिलं तर आम्ही कोणाकडे जायचं? म्हणजे आता त्यांना ही भीती वाटायला लागले की ज्या मोदीजींनी इथूनच नांदेडमध्ये आले होते का आणखीन कुठे शिवसेनेला नकली सेना म्हटलं, मग ते बोलले तुमच्या नावावरचं 7-12, त्या 7-12वरती खाडाखोड करून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून यांनी 7-12वरचं नाव बदललं, उद्या आमचा 7-12 खोडला आणि त्याच्यावरती दुसरं उपऱ्यांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार? म्हणजे हा आता 7-12 बदलण्याचा एक जो धोका आहे हा शेतकऱ्याच्या लक्षात आलेला आहे। तमाम नांदेडकरांना हात जोडून विनंती करतोय की यावेळेला जरा मी आपली माफी मागतो, कारण प्रचाराच्या सभेला मी येऊ शकलो नाही। मात्र जसं तरुणाच्या काळामध्ये मी फेसबुक लाईव्ह करत होतो, ज्याच्यावरनं माझ्यावरती टीका झाली, हरकत नाही, पण महाराष्ट्रातल्या जनतेने मला साथ दिली होती, तसंच आज चॅनलच्या माध्यमातून मी तमाम नांदेडच्या जनतेला सांगत आहे की आपल्यावरती येणारे हे हुकुमशाहीचं संकट आणि तुमच्याशी झालेली गद्दारी याचा सूड उगवण्यासाठी महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांना समोरच्याचा डिपॉझिट जप्त करून नांदेडमध्ये झालेला चिखल तुम्ही धुवून टाकाल ही मला खात्री आहे।